नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील सर्वात पहिले सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त TCS आणि IBPS पॅटर्ननुसार आपण प्रश्नसंच तयार केलेत. आपण तेच प्रश्न घेतलेले आहेत जे आत्तापर्यंत परीक्षेमध्ये 5 वेळापेक्षा जास्त रिपीट करण्यात आलेले आहेत. तर चला आपण बघूया प्रश्न क्रमांक पहिला. महाराष्ट्रातील पहिल्या महिला डॉक्टर कोण होत्या? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, आनंदबाई जोशी. आनंदबाई जोशी ह्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला डॉक्टर होत्या. प्रश्न क्रमांक 2. महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल कोठे बांधण्यात आला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल बांधण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 3. मुलींची पहिली शाळा कोठे सुरू करण्यात आली? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, पुणे. प्रश्न क्रमांक 4. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए, यशवंतराव चव्हाण. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. प्रश्न क्रमांक 5. महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, श्रीप्रकाश. श्रीप्रकाश हे महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल होते. प्रश्न क्रमांक 6. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी, विजयालक्ष्मी पंडित. विजयालक्ष्मी पंडित ह्या महाराष्ट्राच्या पहिल्या राज्यपाल महिला होत्या. प्रश्न क्रमांक 7. महाराष्ट्राच्या पहिली शिक्षिका व मुख्याध्यापिका कोण होत्या? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले ह्या महाराष्ट्राच्या पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका होत्या. प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, गंगापूर धरण. गंगापूर धरण हे महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण आहे. प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्रात पहिली कापड गिरणी कोठे सुरू करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, मुंबई. मुंबई या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी सुरू करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 10. पहिली सहकारी सुती गिरणी कोठे सुरू करण्यात आली? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए, इचलकरंजी. प्रश्न क्रमांक 11. महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग हा जिल्हा महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्रातील पहिले पुस्तकाचे गाव म्हणून कोणत्या गावाला ओळखले जाते? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए, भिल्लार. सातारा जिल्ह्यामध्ये हे गाव येते. भिल्लार हे गाव महाराष्ट्रातील पहिले पुस्तकाचे गाव म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 13. महाराष्ट्रातील पहिले मधाचे गाव कोणते आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, मांगर. मांगर हे गाव महाराष्ट्रातील पहिले मधाचे गाव म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 14. महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोठे सुरू करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, सातारा. सातारा या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा सुरू करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 15. मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी, ज्ञानप्रकाश. ज्ञानप्रकाश हे मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र होते. प्रश्न क्रमांक 16. महाराष्ट्रातील पूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए, वर्धा. वर्धा हा जिल्हा महाराष्ट्रातील पूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा होता. प्रश्न क्रमांक 17. भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण होते? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए, धोंडो केशव कर्वे. धोंडो केशव कर्वे हे भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन होते. प्रश्न क्रमांक 18. पहिली आकाशवाणी कोठे सुरू करण्यात आले? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, मुंबई. मुंबई या ठिकाणी पहिले आकाशवाणी केंद्र सुरू करण्यात आलेले होते. प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत प्रकल्प कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी, जमसांडे देवगड.
प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, कर्नाळा पक्षी अभयारण्य. कर्नाळा पक्षी अभयारण्य हे महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक 21. एव्हरेस्ट शिखर सर करणारा पहिला महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए, सुरेंद्र चव्हाण. सुरेंद्र चव्हाण हे महाराष्ट्राचे एव्हरेस्ट शिखर सर करणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत. प्रश्न क्रमांक 22. महाराष्ट्रातील पहिली सहकारी साखर कारखाना कोठे सुरू करण्यात आला? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, प्रवरानगर. प्रश्न क्रमांक 23. महाराष्ट्रातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, तारापूर. प्रश्न क्रमांक 24. राष्ट्रपती पदक प्राप्त झालेला पहिला मराठी चित्रपट कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, श्यामची आई. श्यामची आई चित्रपट राष्ट्रपती पदक प्राप्त झालेला पहिला महिला चित्रपट आहे. प्रश्न क्रमांक 25. ICC क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष पद भूषवणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण होते? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, शरद पवार. प्रश्न क्रमांक 26. महाराष्ट्रातील पहिली महिला इंजिन चालक कोण होत्या? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए, सुरेखा भोसले. सुरेखा भोसले ह्या महाराष्ट्रातील पहिली महिला इंजिन चालक होत्या. प्रश्न क्रमांक 27. भारताचे राष्ट्रपती पद भूषवणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए, प्रतिभाताई पाटील. प्रश्न क्रमांक 28. मुलींची पहिली शाळा कोठे सुरू करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए, पुणे. पुणे या ठिकाणी मुलींची पहिली शाळा सुरू करण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 28 आपल्याकडून रिपीट झालेला आहे. प्रश्न क्रमांक 29. महाराष्ट्रातील पहिले स्मार्ट गाव कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, कनेसर. कनेसर हे गाव महाराष्ट्रातील पहिले स्मार्ट गाव आहे. प्रश्न क्रमांक 30. महाराष्ट्रातील पहिले ई लर्निंग गाव कोणते आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए, साखरवडी. साखरवडी हे महाराष्ट्रातील पहिले ई लर्निंग गाव आहे.